बघा अशी मस्त मी गवार घेतलेली छान अशी कट करून घेतलेली अशी बारीक साफ करून घेतलेली गवार आहे बघा. इथं कढाई ठेवली त्यात मिरची टाकलेली थोडी. इथं बघा थोडेसे जिरे टाकून घेतलेले इथं. जिरेच्या नंतर बघा टमाटर टाकून घेतलेलं मस्त असे आपण गवार बनवणार आहोत. आणि हे बघा असं मस्त आपली टमाटर मस्त एकदम टाकणार. आणि इथं बघा मिरच्या, शेंगदाणे, लसूण, मीठ असे छान मस्त कुटून घेतलेले आणि मस्त असं मिक्स करून घेतले बघा सर्व. बघा किती छान आपलं सगळं मिक्स झालेले टमाटर पण आहे. बघा मस्त आपलं एकदम आणि बघा छान असं आपलं लाल झालेलं आहे सगळं. बघा आता मिक्स घेतलेलं गवार टाकल्याच्या नंतर सगळं मिक्स करून घेणार आहे आपण. आणि बघा सर्व असं मस्त आपण मिक्स करून घेतलेलं आहे छान होतं. बघा गवार किती भारी झालेली आपली. हळद पण नाही टाकणार आहे मी. बिना हळदीची मस्त ते गवारीची भाजी छान झालेली आहे. आता आपण मस्त झाकण ठेवून घेऊया थोडं उशीर. तर मी थोडं झाकण ठेवते आणि बघूया आपण 5 मिनिटांनी. बघा मी झाकण काढून घेतलेलं इथे आणि बघा थोडीशी आपली गवार अशी नरम झालेली आहे. बघा कांदा पण नाही टाकला आणि हळद पण नाही टाकलेली अशी गवार भाजी एकदम भारी आहे. डाळ भाताबरोबर खाऊ शकतो, चपाती बरोबर पण खाऊ शकतो. बघा आणि पुन्हा मी असं 5 मिनिटांनी टाकून ठेवून घेतलं. बघा पुन्हा मी असं झाकण काढून घेतलेलं आहे. बघा आणि बघा आपली गवार मस्त झालेली एकदम छान. आणि बघा आपली गवार कशी झाली ते बघा ते कमेंटमध्ये सांगा. आणि बघा गवार पण आपली शिजलेली छान. आणि चला बघा मी आता गॅस बंद करते आणि आपले गवार मी मस्त काढून घेते आता टोपामध्ये.
बघा किती भारी ते गवार झाले.